ही झाली झोपलेला गवळी दादा जाग तेव्हा आली ओ हो हो हो
नाव कोरिले तुझे मी काळजावरी वेडी दिवाणी राधा मी बावरी नाव कोरिले तुझे मी काळजावरी वेडी दिवाणी राधा मी बावरी नाव कोरिले तुझे मी काळजावरी वेडी दिवाणी राधा मी बावरी नाव कोरिले तुझे मी काळजावरी वेडी दिवाणी राधा मी बावरी नाव कोरिले तुझे मी काळजावरी वेडी दिवाणी राधा मी बावरी नाव कोरिले तुझे मी काळजावरी वेडी दिवाणी राधा मी बावरी नाव कोरिले तुझे मी काळजावरी वेडी दिवाणी राधा मी बावरी नाव कोरिले तुझे मी काळजावरी वेडी दिवाणी राधा मी बावरी गंध सुगंधित प्रीत फुलांचा रंग गुलाबी या प्रेमाचा रंग गुलाबी या प्रेमाचा रंग गुलाबी या प्रेमाचा दोन जीवांचा मनोमेळ गाता तुझा विना अर्चना या जीवनाचा तुझ्या विना अर्चना या जीवनाचा तुझ्या विना अर्चना या जीवनाचा जाणून भावना लाडक्या हरी वेडी दिवाणी राधा मी बावरी जाणून तुझे भावना लाडक्या हरी वेडी दिवाणी राधा मी बावरी नाव कोरिले काळजावरी वेडी दिवाणी राधा मी बावरी नाव कोरिले तुझे मी काळजावरी वेडी दिवाणी राधा मी बावरी नाव कोरिले तुझे मी काळजावरी वेडी दिवाणी राधा मी बावरी नाव कोरिले तुझे मी काळजावरी वेडी दिवाणी राधा मी बावरी हॅलो प्रेक्षकांच्या मनापासून आलेलं पारितोषिक असं आहे स्वराशित वाघलोंडी यांच्याकडून आता झालेल्या कृष्णाच्या गीतासाठी त्यांनी वन स्कोर दिलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की गायकांनी हे गाणं स्टेजवर जाऊन म्हणायचं आहे वन्स मोर.
तुझा विना अर्थ ना या जीवनाचा तुझ्या विना अर्थ ना या जीवनाचा तुझ्या विना अर्थ ना या जीवनाचा जाणून घे भावना लाडक्या हरी वेडी दिवाणी राधा मी भावरी जाणून घे भावना लाडक्या हरी वेडी दिवाणी राधा मी भावरी नाव बोलिले तुझे मी काळगावरी वेडी दिवाणी राधा मी बावरी नाव बोलिले तुझे मी काळगावरी वेडी दिवाणी राधा मी बावरी नाव कोरिले तुझे मी काळजावरी वेडी दिवाणी राधा मी भावरी नाव कोरिले तुझे मी काळजावरी वेडी दिवाणी राधा मी भावरी प्रेक्षकांच्या मनापासून आलेला बक्षीस आहे आता झालेल्या गीतासाठी प्रेक्षकांच्या मनपसंतीत आलेल्या या गाण्यासाठी आता झालेल्या गाण्यासाठी तीन ताल आणि शब्दबद्ध आहे यामध्ये नित्य वास्तवाला म्हणून मला वासुदेव म्हणतात माझी देवकी माता व पिता वसुदेव यांच्या विवाहाच्या वेळी एक आकाशवाणी झाली हे गौसा सावध राहा योगी जोगटी येणारा तो डोपुत्र आज काळवणे तोच तुम्ही श्रीकृष्ण भगवान वडा पंढरीवर दे हार विठ्ठल अरे हो आज मोत्याचा वार आहे 16 शस्त्र 360 गवळणी थाट माट करून मोत्याच्या बाजार जाणार आहे यांचा रस्ता प्रतिबंध करून यांच्यावर आशोधन केलं यायचे ही कामगिरी मी न करता आमच्या संगीतीचे पेंढ्याने सुद्धा त्यांच्या सोबूया प्रथम त्याला हाक मारून पाहतो अरे म्हटलं पेंढ्या आशीर्वाद असो पेंढ्या तुमच्यावर एक कामगिरी सोबत आहे पेंढ्या 16 शस्त्र 360 गावांनी थाट माट करून मधुरच्या बाजार जाणार आहे यांचा रस्ता प्रतिबंध करून याच्यावर तुम्ही आशीर्वाद घ्या पेंढ्या कामगिरी झाली की मला सूचित करा मी गोकुळात जात आहे 16 शस्त्र 360 गवळींचा पेला आता ह्याला कसा एकटा घेऊन मी काहीतरी करायला लागणार एकट्याला काही छपायचं नाही हा माझ्या संगतीचं संगडी कुठे असतील कुठल्या बागेत असतील ते पहिलं बघायला पाहिजे पहिला त्यांचा पाठपुरावा करतो नंतरच ही कामगिरी करण्यासाठी येतो हॅलो हे पहा ओसरल्या काही दिशा पहाटे प्रहरी रवी उगवला अंबरी ओसरल्या काही दिशा पहाटे प्रहरी समज ओसरल्या काही दिशा पहाटे प्रहरी ओसरल्या काही दिशा पहाटे प्रहरी रवी उगवला अंबरी गोपी निघाल्या सारे मिळवणी मथुरे बाजाराला गोपी निघाल्या सारे मिळवणी मथुरे बाजाराला
प्रहरी उतरल्या दारी दिशा पहाटे प्रहरी रवी उगवला परी हॅलो काय ग राधाबाई बोल का चक्राराणी आम्हा पोरीने एवढं कशाला बोलत आहे मी आज सारं बोलणं घेऊन मथुरेच्या बाजारी जाणार आहे म्हणून तुम्हा सर्वांना बोलवून घेतलं बघ अगं पण ही अजून होती कुठे एवढा लेट आली ती माहित काय कोणाची तरी बोलत होती असेल ती मेली बॉयफ्रेंड सोबत बोलत असते नवरा आहे ना घरी रे तुला हे बोलायला जाऊ का पैसा भांडताय का त्याला भांडण्यासाठी बोलतो का तुम्हाला बरोबर आहे नाही वाटत आता पुढे बरं पुढे कोणाला बाजाराची वाट माहित आहे का मला तर मुलीच ठाऊक नाही रे चिचुकले तुला तरी ठाऊक आहे का मला एवढीच ठाऊक आहे बघा तुला तरी ठाऊक आहे का बरं मग कोणाला ठाऊक नाही ना मग आपण एक काम करूया आपल्या शेजारच्या शकू मावशीला बोलवून घेऊया तिला सर्व वाटा माहित आहे का बरोबर मग तू चाल मारून बघ बरं आग मारते हा अगं मावशी अगं ए मावशी अगं काबूल म्हटले पोरीनो अगं येतेस ना अगं कुठे अगं मथुरेच्या बाजाराला अगं पण मला ठाऊकच नाही अगं तुला सांगायला विसरले बघ अगं मग यायला हवं का हो तर बरं बरं येते हा ये बी गेली. कोण नाही खरी तुम्ही गमतीच्या पोरी कोण नाही खरी तुम्ही गमतीच्या पोरी काय उगाच कमी राहता तुरा का उगाच कमी राहता तुरा हात कोणी मारिलिया गोकुळच्या मावशीला हात कोणी मारिलिया गोकुळच्या मावशीला कोण नाही खरी तुम्ही गमतीच्या पोरी कोण नाही खरी तुम्ही
की आपल्यासोबत मथुरेच्या बाजाराला येते. पण ही कशाला इथं आली आहे? का ग काय झालं? ही जर बाजाराला येणार असेल तर मी चालले का मावशी आयशीच्या घोळाकडे चालले पुढे काय? मावशी भरती टाकून दिसते. रे मावशी काय झालं? झालं तरी काय? काय झालं तिला विचार. काय ग तारा काय झालं? अगं थांब 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 तिला नको विचारू. तुला लय वाटत चाललंय. सांगितलं नाही. अगं तिचं आणि माझं कालच भांडण झालं. भांडण होत असताना काय झालं माहितीये काय? काय ग? नुसती कचा 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 भांडत होती. हो का ग? काय मावशी सोडून दे ना आता. काय सोडून देऊ? काय सोडतो हे सगळं सोडून देऊ? ये मावशी. काय काय बोलते? बरं ठीक आहे. अगं राधे काय ग? तुम्हाला बोलवलंच कशाला आता? आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरेच्या बाजारी चाललोय ग. होय म्हणून तुला सोबतीला बोलवलं. सोबतीला बोलायलंय. मग ठीक आहे. मग चल आपण बसूया. अगं ये आता आता म्हणजे अगं बाजाराला जायचं ना. तुझं असं म्हणणं मग. कधी जायचं, विक्रीला काय घ्यायचं, नेसायचं काय हे सर्व ठरवायला नको. असं होय. हो. राधे काय ग मावशी? चला मग माझ्या पडलं या. बरोबरच मला रस्ता माहिती नाही. तुझं नाही ग. नक्की नक्की. ग मला रस्ता माहिती आहे. अगं मग सांग की. सांगू? अगं आमच्या मागच्या वर्षी अगं राधे ऐकतेस ना? अगं हो ऐकते की. अगं मागच्या वर्षी मी 5 जणांना पुढे मार्ग दाखवत गेले. अगं मग ते आले की नाही परत? अगं ते पुढे चालत 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 जे गेले की नाही ते यशाच्या शिखरावरच गेले. तुझं होय. हा पण त्यातला एक राहिला. अगं कोण? रमेश इथं. हा त्याचा मला फोन येतो मधून मधून. हा मावशी काय बरी आहेस ना? काय माझी आठवण येते की नाही? तुझं होय. अगं मग आलेच का ते? आता आलेत. बघूया नंतर भेटतायत काय. बरं ठीक आहे. हा आता काय झालं म्हणजे काय? नुसतं चालूनच हे करायचंय. विक्रीला घेतलं काय, नेसलं काय ते सांगायला नको. अगं हे सांगायलाच हवं का? हो तर त्याच्याशिवाय आपला बाजार होणार कसा? असं म्हणते. हो तर चटवे मी विक्रीला घेतलं दही. विक्रीला घेतलं दही. हो. जरा खाली वा. कशाला? अगे पातळ आहे की घट आहे ते बघायला नको. खाली वापरून बघायला हवं. हो तर मला दिसणार कसं तुझ्या माठातलं? राहू दे आता. भेटतच आहे. ए भावाने काय गं मावशी? काय ग मावशी तू काय घेतलंस आहे? मी घेतलं विक्रीला ताक. विक्रीला ताक? हो मग? मग तुझं चपट नाक. काय गं काय मावशी काही काय अगं बोलते? जरा मस्करी केली ग पाय मांजी ती. ए पोरीनो या 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 मुलं. अगं तू काय घेतलंस? मावशी मी विक्रीला घेतलं तू. तू घेतलंस तेव्हा तुझं सुंदर रूप आहे. हा, हो बा. अगं बाय माझी ती ये बाय पुढे ये. हा तू काय घेतलंस आहे? विक्रीला घेतला खवा साडी नेसली नवा. वा 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 छान हो छान. चल हो मागे. अगं राधे काय गं मावशी? आता तू काय घेतलं? अगं मी की नाही विक्रीला घेतलं दूध. तू घेतलं? अगं कोणाचं? अगं गाईचं ग. बाईच. ठीक आहे मग जाऊया आपण. चल विकी विकी.
नाही विचारलं, पण तू काय घेतलं? मी काय घेतलंय? काहीतरी विक्रीला घेतलं असशीलच की. हो घेतलंय. आठवत नाही की कसं काय? आठवतच नाही. हे बघ, 2 बोट रुंद. काय? अगं सांगते, 2 बोट रुंद, 1 वीत लांब. अगं मावशी, असं घेतलं तरी काय? अगं सांगते जरा थांब, जरा धीर धर. अगं सांग की बेटापट. 2 बोट रुंद, 1 वीत लांब, लाल लाल भडक बाजार घेतला. असं होय? हा. हे एवढं सांगायला एवढा वेळ? एवढा म्हणजे तू सांगते सारखी मध्ये बोल. अगं एवढ्या वेळात आपण मंदिराचा घाट कधीच चढलो असतो बघ. मग चल आता जाऊया. हॅलो, हे पहा, अखिल भारतीय विमल संघटनेचे अध्यक्ष, अखिल भारतीय विमल संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सुदेश शितप यांच्याकडून मावशीसाठी 11 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशी नाव घ्यायचं आहे. सुदेश. हॅलो, सुदेश राव, रागू नका. काय येताय जवळ? इंग्लिश मध्ये पाण्याला म्हणतात वॉटर. इंग्लिश मध्ये पाण्याला म्हणतात वॉटर. सुदेश रावांच्या खिशात असतात 2-2 क्वार्टर. हॅलो हॅलो, तसेच अखिल भारतीय बिटक्यांचे व्यापारी जनामा उर्फ संकेत मांजरेकर यांच्याकडून 10 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशी नाव घ्यायचं आहे. संकेत. संकेतराव, कुठे आहात? जरा नजरेत तरी पडा. कुठे आहात? पाठीमागे आहेत? पुढे आहेत? खोक्यात खोका, केळीचा खोका. खोक्यात खोका, केळीचा खोका. मी तुमची मांजर संकेतराव, तुम्ही माझे बोका. अगं मावशी, हा एवढा मंदिराचा घाट चढायचा म्हणजे फार अवघड आहे बघ. मग काय करायचं? बघ, एखादं छोटंसं गाणं म्हण की. मी म्हणू? हो. चालेल. ए बोलिलो, जरा नाचा माझ्या गाण्यावर. म्हण तरी गाणं. ताल सूर धराल ना? हो. अग शालू झोका दे गो मैना. अग शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. मैना गो मैना. झालं काय? हे कसलं गाणं म्हणते? म्हणजे काय? आवडलं नाही तुम्हाला गाणं? अगं, आपल्याला हा एवढा घाट चढायचा आहे बघ. चालू ना नेसायचा. आवडलं नाही म्हणून मी भेटलं. पण या छोट्या छोट्या पोरी नाचणार आहेत का तुझ्या या गाण्यावर? तुम्ही शिकवलंच नाही त्यांना. नाही गं. असं करताना म्हणून कुठे मी तुम्हाला देत नाही. मग आता चला बाजाराला. तुम्ही म्हणा गाणं. आता आम्ही सारे मिळून एक गाणं म्हणतो बघ. आपल्या एका बाजूला राहते. अगं, इथे म्हणजे रे म्हणजे. अर्थ नाही ना होणार? नाही. घ्या ग तुम्ही डोईवरी माठ, धरूया मथुरेची वाट. सुरू झाला अवघड घाट, चालूया एकी पाठ पाठ. बाजारी जाण्या पारग आम्हा बोरींना उशीर हा झाला. आला नबी रवी आला, येऊन किरणांचा शेला. आला नबी रवी आला, येऊन किरणांचा शेला. तुम्ही डोईवरी माठ, धरूया मथुरेची वाट.
मावशीच्या ओवीची तुम्ही काच धरा मावशीच्या ओवीची तुम्ही काच धरा मावशीच्या ओवीची तुम्ही काच धरा कृष्ण माझ्या आहे करा वाटत कोणी त्याची तर पार करा कोणी त्याची तर पार करा वाटत कोणी त्याची तर पार करा तुम्ही डोईवरील माट सर्वया मधुरे वाट सुमृताला गावगड घाट चालूया एकी वाट वाट बाजारी जाण पार ग आम्हा पोरींना उशीर हाताला आला कवी रवी आला घेऊन किरणांचा वेला आला नवी रवी आला घेऊन किरणांचा वेला तुम्ही डोईवरी माट सर्वया मधुरे वाट सुमृताला गावगड घाट चालूया एकी वाट वाट बाजारी जाण पार ग आम्हा पोरींना उशीर हाताला घेऊन आला घेऊन किरणांचा वेला आला नवी रवी आला घेऊन किरणांचा वेला हॅलो वा 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 मस्तच पैसा मोह केलाय या 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 दुनिया 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 आणि उद्या एटीएम ला या लगेच भरून टाका अकाउंट फुल होते आलो कशाला हा विसरलो तो काय राजमंत्री करायची का तू हा अरे हे गेलं कुठं अरे केव्हापासून शोधतोय अजून काय भेटत नाही अरे गवळणी पोचतील अशा बाजाराला तरी मी इथंच राह देवाच्या समोर तोंडावर पडेल काय ते हा असं बांधतो काय आता खायचे ते वाजव मी नाचतो गेलं कुठं हाक मारतो माईक पण भारी आहे चांगला आवाज चांगला घेतात दादा मस्त आहे एकदम एकदम झकास काम आहे एकदम अरे बाबडी हो अरे गुलाम नाही इकडं पण नाही तुला गेला कुठे आता तोंडावर पडायची वेळ आहे मला आता गेमीतून जोर काढतो अरे बाबड्या अरे कुठं अरे काय काय अरे गुलाबा हाय खय अरे मी लांब आहे लांब आहे अरे होय अरे जरा जवळ ये अरे पण त्याला कशाला अरे कशाला कशाला अरे माझी तबीला दाय तुटले काय तुटले अरे तुटले तुटले चुकले 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 मग मी येऊ का शोधायला अरे नको नको पण तुम्हाला बोलवलं का त्याला आता सांगतो थांब मी तुला नेहरात होतो आहेस कुठं सांग अरे मी इकडं वरती आहे भाजील्या अरे गुलाम बाजऱ्यात काय करतोय अरे भाजीला तिकडे गाय चुकले ना तिकडे आहे बाय गाय तुझी बाजऱ्यात गेले अरे मग झाले पालाच्या पाल्यातनं वर गेली काय मग आणि मग आता हा कुठं आहे अरे त्याचा सोबत अरे माझा सोबत आहे तो हा आता सुदाम अरे माझा सोबत आहे आहे ना अरे होय हा कुठं येऊ काय येऊ न्यायला येऊ काय अरे ये लवकर ये अरे आता अंगात आपण खायचं पर्यंत येऊ काय अरे होय खाते मग आलो 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 या पेंड्यानं मारली हात हो मजला या पेंड्यानं मारली हात हो मजला अरे बोरा आहे हा वा किती काय हा बोबड्या अडकला मोठा खाऊन पोट्यानं मुगावर माझ्या माडीला बोबड्या अडकला मोठा खाऊन पोट्यानं मुगावर माझ्या माडीला बोबड्या अडकला मोठा खाऊन पोट्यानं मुगावर माझ्या माडीला बोबड्या अडकला मोठा खाऊन पोट्यानं मुगावर या पेंड्यानं मारली हात
याला जास्त पैसे अरे विजय बोलण्याची वाटते. अरे मी कुठं बांधू तुझी गाय बोलत जाऊ नको. घ्यायलाच पाहिजे काय. तिला मुश्किल तिला अरे आजी थोडक्यात वाटली आजी बरी आहेत ना. आणि ती सांगली नाही काय माझी कुत्रा जाऊ ना तिला कुठला नाही पिसाली गेला. का ती का पिसाली गेली पिसाली म्हणजे काय माहिती तुला सांगतो त्या तिला कलमाखाली ना अरे त्या लमे आहे मधू आहे आणि कोण हल्लीभाऊ आहे आणि तिला सगळं वाचल्याचा आवाज करतात त्या मेल्याच्या बातल्यांच्या आवाजानं गायला बोलावली तिला वाटला वाघ वाघ आपल्याला काय करतात सिद्ध्या पण आहे का तिथं. आता सिद्ध्या कोण शिद्या वागला नाही शिद्या असा तुला माहित आता तू बघितलास काय तिथं आहे काय. मी बघितलं अरे दिसत नाही त्याला काही गेला. अरे इथं ना तुला सांगतो इथं ना सगळं गायब आहे. संकेत नको पंकज सगळं गायब आहे. काय आता पण तिथं लपलं मला बघून काय झालं त्याला मला इथे खाली त्या मयूर बायकोला गावाला देऊन लपला अरे त्या आता नाही तुझच ना लपला तर बहुतेक एकदा धागे बरोबर तुम्ही याला मला उद्या काय मला बोट नाही करणार अरे ते म्हणू दे अरे काय कोणती ती असं झालाय गाय नाही आता आता काय करा माहिती काय अरे नुसती दोन्ही फोटो अरे डॉपर अरे मला हा मेला कसा नालाय बघतो बघ अरे लगेच म्हटला बोलून टाकला म्हटल्यावर कुठं कुठं बघतो ना मेला काय असू दे नाही तर मेला बोल उद्या पैसे नाही भरून आपली आवड आहे ती आपली निवड पण आहे. असू दे मोता हो मोता आणि कुठं तर आम्हाला 5,000 रुपये बघतील गरबा याला उद्या येणार नाही. असू दे हा तू कशाला मी कशाला अरे मला कोणी हाक मारला हॅलो तरी मी म्हटला काय तरी इचालतो मी काय अरे त्यांच्याबरोबर तर बांबुलकर पण होता बांबुलकर पण होता त्यांच्याबरोबर होय काय. अरे मी त्याला मात्र काय त्याने सुट्टी होता ना निला निला आता अरे पण गायला बुजावलं की गाय त्यांना बुजावली आता काय माय तुझ्या तुझे करतात आहे ना काहीतरी पोता भरतात आहे ना भरू देत ही बघा तुमची मेलं माझ्या पोटावर चालव तुम्ही तुम्हाला काय सांगू त्या गायने उचलवला आणि इकडनं काय तर वाटाणा बाहेर पडला ना इकडे मगाची वाटाण्याची भाजी होती कुठं बाहेर आला आणि इकडं होता भांडला आला याला काय समजतच नाही वाटत बाहेर इकडे येत होता मला मी याला फुटासारखा काय बोलतो तुला तो नंदी त्याच्या बाबतीत याचा लग्न नाही केला मला तुला एवढी पण लग्न काय तू हा विषय सोडून बोल अरे ता विषय कसा बोलू रे माझा विषय काय माझा ती काय बोलला रे एफडीत पैसे तुझ्या बापाची काय बँकेत बोल ना पुढे त्या बँकेचं नाव घेऊन काही 8% इंटरेस्ट आहे आता म्हणतो याला 1000 घेण्यावर आता पैशावर तुमच्या सुलभ ठेव एकदम सुरक्षित काय इकडचं तिकडं माझा नाही 1 रुपयाचा हिशोब नाही मी तुला सांगतो आज ह्याला बँकेने 500 रुपये दिली ना
तो सांग बापाला. तो अरे दहा जाऊ दे ये दहा जाऊ दे बोलावलं कशाला तू सांग हा बोलवलं कशाला? आपली मोठी अरे कसली आता लांबलो कसली सांगितली अरे एवढी मोठी आहे. इथलं थांब तू एवढा करतोस मग मला किती वाटते. गेले कशाला एवढी मोठी कामगिरी आहे. अरे पत्ता दादा हा झोपला तर काय जरा लाईट कमी कर मला मेला गलगालत काय तुला दिसत नाही झाला आता काय तुला पुढे बघायला कशाला पाहिजे हा दिसतो ना एक बस झाला. आवाज दिसतो ना आवाज अरे तू आधी तुला काय तिकडे नजर टाकायची असं कुठं गोट्यात गोट्यात पण होतं कोणतरी झोपलं वाटतलं. त्याने उडावर ढेंगा घेतली. आता दिवस बदल झाले ना कामगिरी आली लक्षात. आता कामगिरी बोला बोल आता काय आपल्याला देवाने मोठी कामगिरी सांगतात. मोठी जबाबदारी आहे. अरे पण ती सांग आधी 16 स्वस्त 360 गवळींचा मेळा थाटमाट करून मंदिराचा घाट चढतोय. चांगला पातात तर केला नाही अरे मेला एका धामात बोलला अरे मला नाही की आठवत नव्हता म्हणून पटकन बोलून टाकला का असं असं. होय का म्हणजे आता कामगिरी दाखव आम्हाला पुतायची दाखवू? आमगे दाखवची दाखवती नंतर पण करशील का आधी? आणि थांब जरा. तू वाजवायला आली ना ये बाबा वाजवायचं काम कर त्याला आणायचंय परत कशाला त्यांना बोलतो येणार नाही परत माझा प्रॉब्लेम करची करीत राहायचो. अरे गावाला जाते अरे वेळा तुला काय सांगू 50 रुपये देतो त्यांना आम्ही फुकट घेतात काय असू दे आम्ही पंचन बोलत नाही पुढे बोल हा पुढे बोल पुढे बोल तर ती कामगिरी आपल्याला करायची आहे. हा, आता ते पण ना तुला हा डालगा आलाय आधी. अरे सगळे वाटाणे आहेत ना, ते काढून टाक. हा. अरे बाबा दहीतून भेटणार आपल्याला. ह्याच्यात आली कष्ट करायला लागतात बरंच कष्ट केलं अरे तू मेला तुझी ढोकळून जातोच वाटतं. तिथं लक्ष का अरे हसा काय आणि तुझा काय? अरे मग तुझा काय आहे अरे याची कशी झाली बोलत का बोलत घे तू परत नाही संधी भेटणार. अरे भरपूर दिवस आला यार. अरे ह्याच्या हाताला तो कुठली येते तुला काय झाला अरे मला वाटतं आज 2000 मागे थांबता वाजवतो थांब झाला तुझा अरे आमचा काय झाला तुझा काय चाललाय अरे भावा अगं माझा छान बोलू आता काय वाजवतोय काय गेला मोबाईलच्या झाडावर याला काय आता बोलू याला आता ते कामगिरी दाखवतो ना काय कसं कामगिरी कामगिरी हा करायची पण कशी कशी म्हणजे त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. रस्ता प्रतिबंध हा मग अरे पण ते डोंगरी तुझा डोंगरी दाखवतो आता येतात जा. म्हणजे पोटाकडे बघा कशावर म्हणजे पोटाकडे बघा. थलल बोल हा माझ्या हाताच्या पोटाकडे बघा. ते बघा अरे ते अण्णा दोघले मी याला त्यांच्या पाठी बघा. अरे ती पाकिटी बायको तू इकडे नाही इकडे लागला इकडं बघ वरती आंब्याखाली बघ. मधू तिथं अरे का दोन का विकतो पण दाखवतो लवकर दाखव काल मंडपाने ना उशीर झाला लागलं झाले. होय काय मग दाखव लवकर तू वाजवा आता वाजवा.
अखिल भारतीय बॅटरी मँगोचे व्यापारी रमेश शितक यांच्याकडून मावशीसाठी 5.25 रुपयाचं बक्षीस झाले आहे. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं रमेश. मावशी 5.25 घेशील काय? 5.25 घे मावशी. 5.25 अरे उंगार नाटका करू नको. घेते मी. अरे ती घेते नाव घेते. औषध घेते गावाच्या बाहेर चिरेबंदी वाडा. गावाच्या बाहेर चिरेबंदी वाडा. रमेशराव आता 5 रुपये नाही 1000 रुपये काढा. शाबास घे मावशी. तुला मी काय सांगतो तो हाय ती मावशी नाव घेतात ती आलेली माझ्याकडे ती कोण आली? हॅलो हे पहा सांगते कुठं पहा बाटल्यांचे व्यापारी मंदार शितक यांच्याकडून 11 रुपये पाठीशी गेला. त्यांचं असं म्हणणं की मावशी नाव घ्यायचंय. मंदार अरे तुला मध्ये मावशीची नावं समजतील? मावशीची नावं नाही. अरे बायको पण नाही येणार एवढ्या स्वस्तात. पाचवी नाव टाकतात. कोबीच्या भाजीत खोबरं टाकते किसून. कोबीच्या भाजीत खोबरं टाकते किसून. मंदार गावाचं नाव घेते केमसुन्याच्या प्याऱ्यात बसून. चांगला आटून गेलाय आता. आटून गेला केमसुन्याचा पर्याय. अरे पण कशाला गेली होती? जाऊ दे. अरे तुम्ही हल्लो कुठ नाही एक गडी होत. अरे मला तुम्हाला कोण भेटलं नाही. भेटलाय नशीब म्हणजे माझी बारी होती. काय सांगू? अरे तर मला बघतो आता. अरे त्याला सांग तू आता बाई आहे. मला बाई तर सांगत. त्याची वेल्डिंगची मशीन आहे. वेळ पॉट काढून बारकी पोला पण आली नाही. मी काय म्हणतो मावशी जाती ह्या चौकांवर 2 खिळी आहेत वाटतं. मावशीच्या अंगावर येऊन त्याला एवढा सगळा नाही झेपल काय? हा पोर बघ समाजला कसा लागतो सकाळी उड्या घालून तू तिकडे गेला. अरे काय तुझी इज्जत राहिली? कोणाचं तू? माझ्या पुढे सर्व आय चपोत थकल्या. अरे शेवटी रमेशची आयटम. ही पोराला झाल्यासाठी होतात नाही काय? दाखवून धवून नाही का करू? मावशीचा चिंता. आता गावात आहे पण तू काय? उद्या बाहेर गेले तर मानून नाही मारतील लोक. हे पण तू लवकर आता मावशी विकलं का ते? उगवला काहीतरी बोलला काय मला
खावा खावा खवा कुठला खवला कुठला खावा हा अरे कसला तुला अरे कसा तू त्याला अरे मिळाला तरी दुकानातच नाही गेली लवा त्याला माहिती त्यांच्यातच असतो अरे हा याच्या तिथं कामाला तिथं बघा आता जाऊ दे तू आता मी काय म्हणतो हा कामगिरीचा आधी विषय घे गेला कुठं हवं त्याच्या वाटत जाऊन त्याच्या वाटेत जाऊन बॉल आहे त्याला लहान बॉल आहे मोठा आहे कसा बोलायची पद्धत म्हणजे माझा अपमान कोणती बोलला तो कोणती आई बोल त्याला इथं बाहेर ना ह्याला आपण कोण बोलला होता त्या पोस्ट करून टाकू बोलला ना आताची होत आली एकदा कॅन भेटतो आम्हाला फोडून टाकू कोण बोलला तो मग घे तू गुलाम आहे बोलू आता मग तू घे बाबड्या बरा काय काय करायचं कामगिरी झाल्यावर सोड आटप पटापट बोल तुम्हाला सकाळी परत जायचं आहे बाबा घे जाऊ दे ते उद्या सकाळी आहे ना मान उद्या अरे मला उद्या रात्री होता ना मग सकाळी जायला लागेल तेव्हा रात्री पोहोचू गाजर घ्या रे गाजर घ्या गाजर नको माझा तोंड बिन भाजल अरे गाजर याचा तोंड कसा भाजर गाजर आणि गाजर पण हल्ली तापवतात होय काय अरे उकलतात नाही का तू कधी खाल्ली तुला नंतर हा नामान तापल्यावर दाखवतो तुला मी कसा सलग माणूस स्वाजात नुसता उकरीत राहील जाऊ दे आता मी काय म्हणतो अरे इथे पाठी आता जाणार कोण कामगिरी करायला तू मी तुझ्या जीवावर कामगिरी घेतली मग पटकन जाऊन पटकन करून टाक दादा पटकन अरे हिनं का मारली हा दात काय देता सगळ्यांनी खावा चालली ते रवाना आणला अरे त्या नंतर बालूला फोन लावा अरे घ्यावा मावते की काय झालं रे अरे मावते त्याला बाई माणसासारखं बोलले काय झाले म्हणजे काय आवाजा कसं आहे पहिल्यापासून आवाज तुला काय मागायला दादा जा खाते म्हणून आवाज प्रतिबंध आहे अरे बाबा तुला काय त्रास व्हायला लागलाय मला होतं काय त्रास व्हायला लागलाय तर माझ्या धागेतनं काय केला मी अरे तुझा प्रॉब्लेम काय तुला काय हवंय का आता मला हवा तर मी आता चाल दौगत नाही सांगणार तू अरे मी उद्या बाजाराला येणार नाहीये आता ना आजच आली हो उद्या नाही पाय धरती उद्या दुकान बंद आहे वाटतं आजच घे काय म्हणतो मावती आता आमच्या देवाचा हुकूम आहे त्याच्यामुळे तुला इथं बोलून तुला जाता येणार नाही तुला जाता येणार नाही मग अरे इथला दूर इथल्या गोकुलातच राहायला पाहिजे दूर हा मला दे कशात घेणार अरे कथ्यात मध्ये एवढा कट्टान कमवला गोतात घेणार चल गोक्यात मावतीला नाही गोप्याचीच भाषा माहिती वाटते चल चल मावती मी माझ्या पायावर तू बघायचे नको जाऊन मला हा कुठे गेला हे बा मला पण जेवढे दे आता चांगला लगेच गॅप पडली
कुठं नंतर सांगतो तुला. आता सांग. तुला कुठं आली लग्न पण हलवली प्रॉपर्टी हलवला. काय दैदूत भेटत माहिती काय म्हणतो नको मला समाजा द्यायची. अरे आता तूच काम केली तू जाऊन बघ. हे बघू तुझ्या नाही जमणार. जा लवकर जा मेला. लोक पटकन आठवण लवकर जा. हा तू वाजवले माझा पण जमीन आहे. नदीच्या उभा केला त्याच्या पडला होता. अरे भारी तू चालवतो तू. अरे पण कसरत पण करतोस माझी. तू आता नाचायला गेला मावशी वली क्लास घ्या. अरे बाबा भरपूर वर्षांनी आलास ना तू. तिकडे चिमटा काढते तू इकडे मारतोस. काय काय चालवलं काय म्हणून मी पुढे आलो. हे मावशी तुला इथून पुढे जाता येणार नाही. अरे बाबा हा रस्ता प्रतिबंध आहे. प्रतिबंध आहे. हा हुकुम कोणाचा आणि कायदा कोणाचा? हुकुम देवांचा आणि कायदा आमचा. कायदा आहे तुझ्याकडे? हा, मग. हा, तू सांगा. अरे आता पोता आणलाय. हा पोता ठेव आपण 15 रुपये पडेल. अगं तिथं ठेवलाय. हा अगं चलायला वाटतं. आज लोक दाखवत. हा ऐक मग. कृष्ण देवाने हुकुम केला पेंड्या सुदामा हा सांगतोय तुला. शबस कृष्ण देवाने हुकुम केला पेंड्या सुदामा हा सांगतोय तुला. तो आता इथेच थांबशील का? तुझे दाही दुधाने भरलेले मान माघारी नेशील 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 का? कृष्ण देवाने हुकुम केला पेंड्या सुदामा हा सांगतोय तुला. कृष्ण देवाने हुकुम केला पेंड्या
म्हणजे पटला का आमचा कायदा? हो पटला. काम झाला. तर मग आता देवांच्या हुकमातून तुला इथे बसावं लागेल. म्हणजे काय? अरे राधे ऐक मावशी, काय रे तुझं काय म्हणणं आता? अरे मी आता काय बोललोच नाही. बरोबर जाऊन कोपरा आउट करून घेतलं साहेब ना. आणि ती बसायला सांगितलेलं नाही हिला. मध्ये मध्ये कशाला येतोस? त्याला काय समजेच. अरे राधे ऐक मावशी. आपण जमलो म्हणून 5 मिनिटं बसूया. बरं ठीक आहे. 5 मिनिट बस. वा अंगी झाले. पण ह्या गोविंदांचा काय खरा नाही. हे कधी उठून निघतील सांगू शकत नाही. जास्त वेळ घेणार सांगू शकत नाही. देवांना हाक मार. तू देवांना हाक मार. देवांना हाक म्हणजे त्याशिवाय आपल्याला काय सांगायचं नाही. देवांना हाक मार. देवांना बोलव. हाक मारू. मारू हाक. कृष्ण देवानो धावा लवकर याव गवळणी चालल्या. उत्तम पार पाडले देवानं. ह्या भाग बोलले. तुम्ही काय काय घेऊन गोकुळात जा. मी घेतो गवळ्यांचा समाचार. जशी आज्ञा देवाने. चला रे आपली कामगिरी पत्ते पडली. अगं राधे उभी राहा. आपल्याला म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असते नसतात. बरं राधे कशी असतात? पायी पद्मा प्रेमी हिरा सप्तकितुरा पटेवरी हात घेऊन विटेवरी हरिहरी करत असतात. अगं राधे तुझं म्हणणं खरं आहे. भक्तांच्या रक्षणासाठी पण असा होता धर्म करावा लागला. मग आपल्या अवताराच्या कुणाला ऐकवा. ऐक तर राधे. सांगितो तुला मी जन्माच्या खुणा. सांगितो तुला मी जन्माच्या खुणा. पटवून घेना राधे ऐकून
आपण यांना शरण जाऊया. देवा आम्ही शरण आले. जा, तुम्हाला रजा आहे. का ना मी शरण आले आहे. अगं राजे, तुला रजा नाही. मागच्या जन्मी केल्यानुसार आता तुला पूर्ण करावं लागेल. ठीक आहे का ना. रसिक हो, गोकुळचं दैदूत बंद केल्यानंतर कंस राजाचा संताप, कंस राजाचा राग अनावर झाला. रसिक हो, आपल्या समोर सादर होत आहे कंस राजाचा वध. रसिक हो, आपल्या समोर सादर होत आहे कंस राजाचा वध. रसिक हो, आपण कार्यक्रमाच्या शेवटाला आहोत. आपल्या समोर सादर होत आहे कंस राजाचा वध. मथुरे नगरीचा राजा उग्रसेन, मथुरे नगरीचा राजा उग्रसेन, अहो मथुरे नगरीचा राजा उग्रसेन, मथुरे नगरीचा राजा उग्रसेन आणि त्याचा पुत्र कंस सैतान, आणि त्याचा पुत्र कंस सैतान, आणि त्याचा पुत्र तो कंस सैतान, आणि त्याचा पुत्र कंस सैतान. चालला हो राज करण्याला, चालला हो राज करण्याला, चालला हो राज करण्याला.
करावे. नेहमीप्रमाणे सकाळी 8 वाजता भरणारा बाजार दुपारचे 12 वाजले तरी बाजाराचा पत्ता नाही. आलं लक्षात. माझी बहीण देवकी उपवास झाली. चांदा उगवेना आणि सूर्य मावळेना असा देवकीला वसुदेव वर पाहिला. वसुदेव देवकीचा लग्न थाटामाटाने लावून आनंदाने मिरवणूक काढत असताना आकाशवाणी एकाएकी बोल राजा कंसा हे करतोसे काय. आणि देवकीच्या पोटी होणारा 8वा पुत्र हा तुझा काळ वैरी आहे. हे ऐकताच पायाची आग मस्तकाला भिडली. वसुदेव देवकीला रथातून खेचून माझ्यावर शस्त्र ठेवताच वसुदेव देवकी बोलती झाली. भाऊ आम्हा दोघांना जीवनदान दे. वसुदेव देवकीला 12 वर्ष बंदी शाळेत ठेवलं. देवकीची 6 बाळं चिरावर नाचून घराघरा फिरून हार मारले. 7वी कन्या मात्र आकाशवाणी गोपचा झाली. त्याच वेळी आकाशवाणी गोपी झाली. राजा कंसा तुझा हार वैरी गोकुळात आनंदाने दैवत मारत आहे. तो काका कृष्ण त्याचंच काम असणार आहे. शिपाई मला जा म्हणजे आपण सेनापतीला बोलून घ्या. ठीक आहे. सेनापतीला घेऊन आलो. ठीक आहे. अक्रूर सेनापती गोकुळात जा आणि त्या कृष्णाला म्हणावं मामाने तुला स्नेह भोजनासाठी बोलावलंय. श्री कृष्णाला आमंत्रित करण्यासाठी चालला आहे असे आपल्या समोर सांगत आहे. कौश राजाचा बोल. We must
तुझ्या जगाचा मूल भान गेलास ना बंद करण्याचं कारण कृष्णा लहान दोन्ही मोठा घास घेऊ नको ठीक आहे होय युद्धात तयार ठीक आहे आपल्या समोर झाला होता